सांगितलं ते करते. आपण काय करतो, हातामध्ये मोबाईल आल्यानंतर खरं प्रामाणिकपणे सांगायचं म्हणून आपल्या हातात मोबाईल आल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा गेम खेळतो. कारण मी 36 वर्ष काम केले. कारण माझ्या हाताखालून दरवर्षी 100 पोरं जायचे. शाळेमध्ये 400-450 मुलं राहायचे. आणि त्याच्यामुळे इथं माझा त्याला विचारा, इथं काशीनाथ आमचा जोगदंड निळ्याचा मुलगा योग्य हॉस्टेलमध्ये आला, तुझ्या बाबांनी टाकलं तुला. आपण पाहणार आहोत ससा आणि कासव. ससा आला कासवाकडे. ससा आला कासवाकडे. कासवाला म्हणला आपण शर्यत लावूया. कासवानी थोडासा विचार केला, अरे म्हणलं आपल्या पूर्वजांनी सशाला हरवलेलं आहे ना, आता तर ससा माझ्याकडे आलेला आहे. मग ससा कासवानी विचार केला, ठीक आहे म्हणे आपण शर्यत लावूया. मग आता शर्यत काय कस कुठून लागली? शर्यत म्हणला एकलव्य हॉस्टेल पासून ते नमस्कार चौकापर्यंत. कोण म्हणला? ससा म्हणला. दिवस ठरला, वेळ ठरली, त्यानुसार अंपायर पण आले. रेफरी म्हणतो ना आपण त्याला, शिटी वाजवतात, व्हीजेटी दाखवतात, सगळं. समजा उद्याचा दिवस ठेवला 27 तारीख, वेळ ठेवली 8ची. ससा आणि कासव आले. तुम्ही पण सगळे टाळ्या वाजवण्यासाठी शर्यत पाहण्यासाठी आलात. शिटी वाजल्याबरोबर ससा जोरात पळाला. एवढा जोरात पळाला, काही मिनिटामध्ये जाऊन तो त्या नमस्कार चौकापाशी आला. मग हळूहळू हळूहळू कासव त्या ठिकाणी गेला. इथं कोण जिंकला? आता ससा जिंकला. का जिंकला? शाबास, व्हेरी गुड, बरोबर आहे. आता आपण जर माझ्या पूर्वजांनी ऐकलं होतं काय झालं, त्यांनी विचार केला सस्यानी. 2 दिवस गेली, शर्यत संपल्याच्या नंतर कासवानी विचार केला. कासव म्हणला, पुन्हा कासव सशाकडे आला. सशाला म्हणला आपण शर्यत लावू. ते म्हणला ठिकाण म्हणलं हेच एकलव्य ते नमस्कार चौक. दिवस ठरला, वेळ ठरली, तुम्ही पण त्या ठिकाणी जमला टाळ्या वाजवण्यासाठी. आणि यावेळेस मात्र कासव मात्र पूर्ण तयारीने आलं. पूर्ण तयारी म्हणजे कशी तयारी नाही, पायाला त्यांनी ते चाका बांधले होते, है ना. बंधल्यानंतर कसा पळतो. मग तो ससा बी आला. ससा म्हणला काय याला हिरे हरून टाकू आपण. मग तो एवढ्या जोऱ्यामध्ये पळाला कासव ते आपल्या